श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. नुकत्याच 21 फेब्रुवारीला साजरा केलेल्या हेल्दी लाईफस्टाईल अवेअरनेस डे या निमित्तानं आपण कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांची मुलाखत ऐकत आहोत. आज या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. जेव्हा आपली पुरेशी झोप होत नाही किंवा जागरणं खूप जास्ती होतात, त्याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो. त्याचा पचनसंस्थेवर झालेल्याचा परिणामाचा इफेक्ट म्हणजे आपली मेटाबॉलिझम सगळंच डिस्टर्ब होतं आणि त्याचा पूर्णच शरीरावरती कसा परिणाम होतो. आता पुरेशी झोप म्हणजे आपण 8 ते 9 तासाची झोप असं पकडतोय की मिनिमम 8 तास तरी तुम्ही झोपावं. तर ती झोप ही डीप स्लीप असली पाहिजे. तर याच्यामध्ये जेव्हा आपली झोप पुरेशी होते त्यावेळी आपला मेटाबॉलिझम चांगला राहतो. तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की आधी मेटाबॉलिझमचा काय संबंध आहे. समजा मेटाबॉलिझम नसेल तुमचं चांगलं तर पचन चांगलं होणार नाही, तुम्हाला क्रेव्हिंग्ज होतील, तुमचं वजन वाढत राहील, स्ट्रेस जास्त राहतो. पण हे मेटाबॉलिझममुळे बिघडल्यामुळे होतंय म्हणजे काय होतंय हे समजून घ्यावं लागेल आधी. तर मेटाबॉलिझम म्हणजे काय असतं, तर शरीराची चयापचय क्रिया, त्याचा एक रेट असतो, बेसल मेटाबॉलिक रेट. तर हा रेट म्हणजे काय आहे, आपण जेव्हा शांत झोपलेलो आहे, डीप स्लीपमध्ये आहे, आपण काही करत नाहीये. आता समजा आपण इंटरव्ह्यू सुरू आहे माझं, मी तुमच्याशी बोलतेय, तुम्ही माझ्याशी बोलताय, इथं काहीतरी एक एनर्जी खर्च होती आपली, बोलतोय आपण, विचार करतोय, अटेंटिव्ह आहे. हेच आपण झोपलेलो असतो गाढ तेव्हा नाही करत. पण तेव्हा आपलं शरीर सुरू आहे, जे व्हायटल ऑर्गन्स सुरू आहेत. तर हे व्हायटल ऑर्गन्स सुरू ठेवण्यासाठी जी एनर्जी आपली शरीर वापरतं सुरू असताना, ती बेसल मेटाबॉलिक एनर्जी असते की तिचा एक रेट असतो, BMR. तो रेट काय होतो, पुरेशी झोप नाही घेतली ना तर रिसेट होतो, कमी होतो. मग त्याचं काय सांगड आहे एकमेकाशी, तर जेवढा कमी रेट असतो तेवढं तुमचं वजन वाढणार किंवा पचन व्यवस्थित होणार नाही, स्ट्रेस वाढेल. तोच BMR जेव्हा चांगला असतो तुमचा, तेव्हा तुमचं जे काही स्ट्रेस आहे तो कमी राहतो किंवा वजन मेंटेन ठेवण्यासाठी त्याची हेल्प होते. आपल्या बोलण्यात आलं की मेंटल स्ट्रेस कमी होतो, पण जेव्हा मेंटल स्ट्रेस जास्त असतो तेव्हा इमोशनल इटिंग होतं. म्हणजे स्ट्रेस असला की आपण की एखादं फ्रस्ट्रेशन आलंय, टेन्शन आलंय की खात सुटतो माणूस. तर याचा दुष्परिणाम खूप जास्त होताना दिसतो किंवा ओव्हर इटिंग पण केलं जातं बरेचदा. जेवण सोडून हे असं ओव्हर इटिंग करणं किंवा स्ट्रेस फीड घेणं हे किती धोक्याचं आहे आणि याबद्दल काय सांगाल? स्ट्रेस असतो म्हणजे काय असतं, तर आपलं मन अशांत असतं. मग त्यावेळी आपण जे खातो, स्ट्रेसफुल इटिंग आपण म्हणतो किंवा इमोशनल इटिंग म्हणतोय, तर ते कशासाठी करतोय, मन शांत करण्यासाठी करतोय. ऍक्च्युली शरीराला त्याचा उपयोग आहे का किंवा गरज आहे का, तर शरीराला त्याची काही गरज नाहीये. आपण ते मन शांत करण्यासाठी खातोय. मग त्याच्यासाठी बऱ्याच लोकांना काय होतं, काही लोकांना क्रंची खावं लागतं, बऱ्याच लोकांना गोड खावंसं वाटतं, चटपटीत, की ज्याने छान वाटेल आपल्याला. हे स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण खातोय, पण त्याचे दुष्परिणाम पण होणार, कारण त्याची शरीराला तर गरज नाहीये. मग तुमचं वजन वाढणार आहे. तुम्ही फारच चटपटीत वगैरे खात असाल आणि तुमचं वय ही बऱ्यापैकी असेल तर मग तुम्हाला हृदयाचे त्रास म्हणा किंवा आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स वगैरे आहेत हे सगळं व्हायला सुरू होतं. जेव्हा आपल्याला स्ट्रेस फ्री राहायचं असतं तर त्यावेळी आहारात कुठल्या गोष्टींचा समावेश वेगळा असा करावा का? आता स्ट्रेस फ्री राहण्यासाठी बरेच, आता जसं आपण मागासपासून बघतोय की आहारात ठराविक घटक आहेत, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, मिनरल आणि विटॅमिन्स आणि फायबर ही आलं त्याच्यामध्ये, वजन कमी करायचं असेल तर. पण जेव्हा आपण मानसिक ताणतणावाचा विचार करतोय, स्ट्रेसचा विचार करतोय, तेव्हा ना कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅटचा काही उपयोग नाही होत जास्त. तिथं आपल्याला मायक्रोन्यूट्रियंट्स बघावे लागतात, म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स. तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियम जास्त महत्वाचं आहे, ट्रिप्टोफेन जास्त महत्वाचं आहे आणि विटॅमिन B12 आणि D3 पण फार महत्वाचं आहे. तर जे काही मॅग्नेशियम आहे हे भाज्यांमध्ये आणि नट्स जे असतात, तेलबिया, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मिळतं. जे ट्रिप्टोफॅन आहे ते तुम्हाला केळी, दूध, अशा पांढऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये मिळून जातं. बी मधलं B12 हे जे आहे मोस्टली व्हेजिटेरियन लोकांसाठी तर ते फार महत्वाचं आहे, कारण का ते नॉनव्हेज म्हणजे जनावरांपासून मिळणाऱ्या गोष्टींमध्ये मिळतं, व्हेजिटेरियन्सना ते जास्त मिळत नाही. तर हे फर्मेंटेड गोष्टींमध्ये खूप असतं, इडली वगैरे जे आपण बॅटर बनवतो ते, आणि दही याच्यामध्ये. D3चा आणि डिप्रेशनचा फार संबंध आहे. म्हणजे ज्यांचं D3 कमी असतं त्यांना तो स्ट्रेस खूप येण्याचे चान्सेस असतात. तर D3 साठी आपण कोवळ्या उन्हात बसणं म्हणा किंवा मशरूम्स आले, ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला अवलंबून राहावं लागतं. अच्छा. बऱ्याचदा सध्याच्या काळामध्ये लोकांचा 10 ते 5 जॉब
ही कन्सेप्ट कमी होऊन आता 16 तास काम, 18 तास काम, 12 तास काम असं लॅपटॉप समोर बसणं, AC मध्ये बसून काम करणं हे वाढलेलं आहे. तर अशा व्यक्तींचा आहार कसा असला पाहिजे, त्यांनी काय काय टाळलं पाहिजे? या व्यक्तींसाठी कसं होतं ना की मोस्टली म्हणजे का पुरुष असतील तरी ठीक आहे की बाबा त्यांना काहीतरी मिळाले, घरून ते डब्बा घेऊन आले, खाल्ला. मग ह्या लोकांचं काय होतं, जर डब्बा नसेल तर ते बाहेरचं खाणं, किंवा बऱ्याच कॉर्पोरेट कंपनीमध्ये काय होतं आजकाल ना, लंच तिथे देतात पण तो लंच मेस सारखाच असतो, तर ते खाणं होतं. तर यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची टीप आहे की तुम्ही घरातून जेवण घेऊन गेलं पाहिजे, जंक फूड्स वगैरे टाळले पाहिजेत. त्यातल्या त्यात खूप वेळ जर का तुमचं काम असेल, जसं तुम्ही बोलला की बराच वेळ 16 तास वगैरे बसावं लागतं, तर कंटिन्युअस न बसता एक 30-35 मिनिटांनी ब्रेक घेणं. अगदीच 30-35 मिनिटांनी ब्रेक घेणं शक्य नसेल तर तुमचा जो टी टाइम असतो त्यामध्ये थोडंसं चालणं वगैरे तुमचं थोडंसं तुमच्या कॅम्पसमध्ये झालं तर बरं आहे. आणि याचं ना प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे बायकांच्यासाठी. मोस्टली पुरुषांना काय आहे, ती डबा बनवून देत असेल तर चांगलंच आहे, नाही मिळालं बाहेर खाल्लं तर आणखी चांगलं. पण बायकांसाठी प्लॅनिंग हे त्या दिवशी सकाळी उठून नाही झालं पाहिजे की आज मी काय बनवू. तर याचं प्लॅनिंग हे आठवड्याचं असलं पाहिजे. ज्या दिवशी आपण भाजी घ्यायला जातो तिथं आपलं प्लॅनिंग सुरू होतं. तर भाजी घेताना माझे 7 दिवस आहेत आठवड्याचे, तर 7 दुनी 14 वेळा मला जेवण बनवायचं आहे, तर माझ्या त्या बॅगमध्ये 14 भाज्या पाहिजेत. आणि त्या 14 भाज्या ज्यावेळी तुम्ही येताना घेऊन येता वेगवेगळ्या कलर्सच्या, त्या पण की लाल माठ पण त्याच्यामध्ये पाहिजे, गाजर पण पाहिजे, संत्री पण पाहिजे, पांढरं पण तेवढंच पाहिजे, जांभळं आपलं वांग पण आलं. अशा वेगवेगळ्या कलर्सच्या गोष्टी, जेवढ्या तुम्हाला वेगवेगळे कलर्स ऍड करता येतील तेवढे करून ती भाजी घरात येते. त्यावेळी मग रोज एक केली तरी तिला स्ट्रेस राहत नाही की आज काय, मग ते रिपीट पण होत नाही. आणि मग सोप्या गोष्टींकडे पण जात नाही, कारण ती तयारी करून ठेवलेली असते तिने 7 दिवसांची. यासोबतच जेव्हा एक भाजी बनवतोय तर त्याच्यासोबतच एक डाळीची तयारी पण झाली पाहिजे, की डाळ किंवा नॉनव्हेज किंवा दही तरी किमान तुमच्या डब्यात त्या पाहिजे. हे तुमचं आठवड्याचं प्लॅनिंग झालं की तुमचं जेवण होऊन जातं, लंच आणि डिनर. प्रॉब्लेम कधी येतो या लोकांचा, स्नॅकिंग करताना. मग स्नॅक काय होतं की माझं आता संपलं ऑफिस, मला घरी जायचंय पण मला भूक लागलीय, मग आपण बाहेर पटकन काहीतरी खातो. का खातो बाहेर? कारण माझ्या जवळ काही नाहीये किंवा हेल्दी ऑप्शन्स मला मिळत नाहीयेत म्हणून. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, जसं आपण टाइम टेबलनुसार शाळेत असताना दुसऱ्या दिवसाची बॅग भरायचो, तसंच तुम्ही दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची पण तयारी केली पाहिजे. आता डब्बा आणि डिनर तर आपण बघितलं, लंच आणि डिनर. तर स्नॅक्ससाठी तुम्ही आपले हेल्दी ऑप्शन्स जे आहेत, फळ, मखाना, साळीच्या लाया आल्या, भडंग आला आपल्या भागातला, ड्रायफ्रुट्स आले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पॅक करून बॅगेत ठेवायच्या, की एखादी गोष्ट तरी ठेवा की नेक्स्ट डे तुम्हाला भूक लागेल त्यावेळी तुमच्याकडे ऑप्शन आहे, तर तुम्ही ते हेल्दी खाताय. हा. आणि दुसरं, जर का बाहेरच खायचं झालं तर तिथे मग हेल्दी ऑप्शन शोधा तुम्ही, जवळपास तुमच्या एरियात काय मिळते. चहा आणि बिस्किट, वारंवार कॉफी पिणं IT कंपनीजमध्ये, हे चांगलं नाहीये. तर त्याच्यासाठी तिथे सँडविचेस तुम्हाला अवेलेबल असतील समजा, तर विदाऊट चीज सँडविच घ्या. खाकरा सोबत ठेवला तर खाकऱ्याची भेळ बनवून मिळेल तुम्हाला. इडली सुद्धा चालेल. आपण मग आजपासून आहारात समावेश असणाऱ्या अन्नपदार्थांबद्दल बोललो, पण आपल्याला तितक्याच अन्नाच्या इतकंच महत्वाचं आहे आपल्या आहारात असणारं पाणी. तर हे पाणी कसं प्यावं? कोणी सांगतं जेवताना मध्ये मध्ये प्यावा, कोणी सांगतं जेवल्यानंतर प्यावा, कोणी सांगतं आधी प्यावा. तर नक्की पाणी कशा पद्धतीनं आणि किती पिलं पाहिजे? पाणी जे आहे हे तुम्ही जेवणाच्या आधी थोडंसं, जर का वजन कमी करायचं असेल तर, आणि जेवण झाल्यानंतर एक 15 मिनिटांनी पिलं तर चालतं. जेवणाच्या मध्ये मध्ये मी पण ऍडवाइज नाही करणार की प्यावं. दुसरी गोष्ट, पाणी किती प्यावं, तर हे 2 ते 2.5 लिटर झालं पाहिजे सगळ्यांचं आपल्या. आणि मग ते 2-2.5 लिटर मी सांगते, समजा मी पेशंटला सांगितलं की 2-2.5 लिटर पाणी प्यायचंय, तर ते काय करतात, ठीक आहे माझं एवढं झालं नाही ना, तर मग एक बॉटल माझी राहिली, 1 लिटर प्यायचं राहिले, तर एकदम पटपट तेवढं पाणी आजच्या दिवसाचा कोटा संपवायचा. असं पण नाही करून चालणार तुम्हाला. तर 8 ग्लास पाणी दिवसभराचं व्हावं. एका वेळी तुम्ही 1 ग्लासभर प्या. जसं किती प्यायचं इम्पॉर्टंट आहे, कधी प्यायचं, तर टेम्परेचर पण मॅटर करतं खूप. तर काय, फ्रीजमधलं काढून पटकन थंड पाणी पिण्याने पण पोटाचे विकार खूप होतात. किंवा आजकाल बरेच लोक काय करतात, सकाळी उठलं ना की गरम पाणी पितात. तर गरम पाण्याचं टेम्परेचर सुद्धा वॉर्म पाहिजे, ल्यूक वॉर्म वॉटर आम्ही म्हणतो त्याला, की कोमट पाहिजे ते पाणी. तुम्ही एकदम कडक पाणी ओतून बशीमध्ये फू करत पिलं तर ते देखील तुमच्या पोटासाठी चांगलं नाहीये. अच्छा. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की जेव्हा जितकी तहान लागते तेव्हा तितकं पाणी प्यावं, तर हे कितपत बरोबर आहे? हे अगदी बरोबर आहे.
जसं मघाशी मी सांगितलं वेळांच्या बाबतीत की ते व्यक्तीवर अवलंबून आहे की तो कसा कम्फर्टेबल आहे वेळांच्यासाठी, तसंच पाण्याच्या बाबतीतही आहे. काही लोकांना खूप पाणी पिलं तरी तहान लागते, भरपूर तहान असते, त्यांनी प्यावं. ज्यांना खूप कमी तहान असते त्यांनी कमी पाणी पिलं तरी चालतं. पण कमी म्हणजे किती याची मात्र तुम्ही एक क्वांटिटी ठरवली पाहिजे. कमी म्हणजे तुमचं 1.5 ते 2 लिटर तरी झालंच पाहिजे, कारण शरीराला तेवढी गरज आहे. शरीराच्या बाकीच्या क्रिया, आपल्या चयापचय, पचन असेल किंवा आपल्याला घाम येतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, स्किनचं आपण म्हणतो की माझी मॉइस्ट स्किन राहिली पाहिजे, चांगली चकचकीत राहिली पाहिजे, तर याच्यासाठी पाणी खूप महत्वाचं आहे. पण काही लोकांना काय होतं ना की पाणी प्यावंसंच वाटत नाही, मग त्यांनी 1.5 लिटर पाणी पिलं ठीक आहे, पण मग वरचा जो कोटा आहे ना, मग ते तुम्ही लिंबू सरबत प्या, जलजिरा प्या, सब्जा घालून प्या मिठाचं करून, किंवा व्हेजिटेबल ज्युसेस पण फार चलनात आहेत आणि ते खूप चांगले पण आहेत आपल्या आरोग्यासाठी. फायबरही मिळतं आणि जे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स असतात ते देखील आपल्याला खूप मिळतात. तर त्याच्या पण खूप गोष्टी आहेत, जसं की पुदिना आणि कोथिंबीर याचा ज्यूस करून पिऊ शकतो आपण, गाजरचा ज्यूस करून पिऊ शकतो आपण, दुधीचा ज्यूस पिऊ शकतो आपण. असे बरेच व्हेजिटेबल ज्युसेस सुद्धा तुम्ही, किंवा ताक हे एक उत्तम पर्याय आहे. ताक आपलं पचन खूप चांगलं ठेवतं आणि ते खूप चांगलं प्रोबायोटिक आहे. त्यामुळे ह्या फक्त पाण्याने जर का तुमचा कोटा पूर्ण होत नसेल तर ह्या बाकीच्या गोष्टी तुम्ही ऍड करून ते 2-2.5 लिटर पर्यंत घेऊन गेलं पाहिजे. मॅडम, आज तुम्ही हेल्थ लाईफस्टाईल अवेअरनेस डे या निमित्तानं आपल्या प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना काय सांगाल? सांगेल म्हणजे 2 गोष्टी आहेत. एकतर एवढ्या मघाचपासूनच्या चर्चेतून मला हेच सांगायचं आहे की एक बॅलन्स असला पाहिजे सगळ्याचा, कुठलीही एक गोष्ट जास्त आणि कमी करून चालणार नाही आपल्याला. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी पाहिजे. हे सगळे बदल आपण करतो पण ते 1 आठवड्यासाठी, 1 महिन्यासाठी, आणि परत ते आपल्याकडून सुटतात. तर तसं नाही झालं पाहिजे, आणि त्यासाठीच बदल हे असे करा की जे तुम्हाला लॉंग टर्म जमणार आहेत असे. ती कन्सिस्टन्सी हा एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी तुमच्या आहारामध्ये पाहिजे. आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती सांगितली आपल्या आहाराबद्दल, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. थँक्यू. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण 21 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आलेल्या हेल्दी लाईफस्टाईल अवेअरनेस डे या निमित्तानं वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा आणि अंतिम भाग ऐकला. याबरोबरच कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.